तर मित्रांनो, तर लक्ष्मी निवास या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळते की निवास त्याच्या मित्रासमोर ज्याच्याकडून पैसे घेतलेत त्याच्याकडे येतो. तो माणूस म्हणतो, आता मला नाही वाटत तुम्ही आमचे पैसे परत करू शकाल. निवास म्हणतो, असं का बोलताय? अहो, मी पैसे परत करीन. तुमचा माझ्यावर विश्वास नाहीये का? मी तुम्हाला सांगितलंय ना. तो माणूस म्हणतो, अहो, तुमच्या मुलीचं लग्न मोडले. तुम्ही जे कर्ज घेतलं होतं ना, त्यामुळे ते आता सगळं बुडालंय. तुमच्याकडे काहीही पैसा वगैरे नाहीये. आणि त्यात मेन म्हणजे तुमची नोकरी सुद्धा जाते. हे मला सगळं समजलंय आणि मला वाटते तुम्ही नाही हे करू शकणार. आता हे पेपर्स घ्या आणि ह्याच्यावरती सह्या करा. तो पेपर्स देतो. निवास म्हणतो, हे पेपर्स तर माझे आहेत ना, माझ्या जमिनीचे. तो माणूस म्हणतो, हो, तुमच्या जमिनीचे आहेत. निवास विचारतो, मग ह्याच्यावर कशाच्या सह्या करायच्या आहेत? तो माणूस म्हणतो, आता याच्यावर सह्या करा म्हणजे ही जमीन माझी होऊन जाईल. मला ते तुमचे पैसे पण नको. ठेवून घ्या तुम्हाला ते पैसे. निवास खूप विनवण्या करत असतो. त्याच्याकडे काहीच ऑप्शन राहत नाही. त्या माणसाचे गुंड बाहेर उभे असतात. तो विचार करतो की इथून कसं सुटायचं. तिकडे भावना आलेली असते. ती ऑफिसमध्ये येऊन काम करत असते. तिथे रवी आणि सुपर्णा येतात. रवी सुपर्णा दोघंही भावनाकडे येऊन उभे राहतात. रवी म्हणतो, मॅडम, आज तुम्ही इथे कशा काय आलात? सुपर्णा म्हणते, मी सांगते ना, ती स्वतःला कंपनीची मालकीन समजते. काय काय एवढे दिवस आनंदी तुझ्याकडे होती म्हणून तू कंपनीमध्ये येत नव्हती. आता आनंदी आमच्याकडे आलीये तर तू आनंदी बरी आहे का, या कंपनीचं काय चालू आहे हे बघायला या कंपनीत आलीस ना. लगेच ऑफिसची आठवण आली असेल ना यामुळे. रवी म्हणतो, आम्ही तुला कामावरून काढून टाकले. रवी तिच्या हातामध्ये उरलेलं पेमेंट ठेवतो. तिला म्हणतो, मॅडम, आता तुम्ही निघा हा. आपली पर्स उचलते आणि रडत तिथून निघते. सुपर्णा, रवी हसत असतात. आता भावनाला आनंदीच्या कंडिशन बद्दल कसं कळणार आहे? आनंदीचा जो छळ मांडलाय घरातल्यांनी त्याबद्दल कसं कळेल आणि भावना जो कठोर निर्णय आहे तो कसा घेईल हे बघण्यासारखं असेल.